देशात काम करणारी लोक हे मला तर काही दिसले नाही. आणि हे स्मार्ट सिटीचं त्यातून जो घन कचरा असो, निरनिराळ्या प्रकारचा कचरा असतो, ओला सुका अशा पद्धतीचे कचरे असतात आणि या कचऱ्यातून आज वीज निर्मिती सारखा प्रोजेक्ट जर निर्माण होत असेल त्यासाठी आपण जो जो त्याचं डायव्हर्सिफिकेशन करण्याचा जो कार्यक्रम जो ताईने हाती घेतला त्याचा निश्चित मेंटेन करून हा सगळा प्रोजेक्ट मान्य करून घेतलेला आहे. आणि यातून नव्या मुंबईच्या लोकांना एक सुखद असं वातावरण वाढणार आहे. गेल्या वर्षी ज्वेल ऑफ नवी मुंबई भगवान बुद्धाची स्थापना करून एक भगवान बुद्धाचा एक चांगला समताबद्दल ताईंचे पुन्हा एकदा मला हाती स्वागत करतो. आपण जे काही काम करता विद्यार्थ्यांचा, मुलांचा, मुलींचा, लहान मुलांचा देखील आपल्याला आशीर्वाद आहे. आपण जे काम करत असाल त्यांनी तुम्ही प्रबळ म्हणाला की शहरासाठी खूप महत्वाचं आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना महाराष्ट्रातलं पुणे असेल, नागपूर असेल, मुंबई असेल किंवा नवी मुंबई असेल कचरा मुक्त, प्रदूषण मुक्त करायचं आणि त्याच्यासाठी असे नवीन नवीन प्रकल्प आपण या महाराष्ट्रात आणत आहोत आणि त्याचाच एक पार्टिसिपंट एक भाग आपण नवी मुंबईमध्ये सुरू करत आहोत. आणि त्यासाठी आज मी आपल्या सगळ्यांची भेटीगाठी घेऊन काही NGOशी बोलून या प्रकल्पाच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून होणारं जे प्रदूषण आहे, ज्या बिल्डिंगी तोडल्या जातात त्यांची जी हवेमुळे होणारं जे प्रदूषण आहे, धूळ आणि धूर वगैरे, तर त्यामुळे आपली नवी मुंबई कशी स्वच्छ आणि सुंदर राहील यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आणि त्यासाठी आजची पत्रकार परिषद होती. आपल्याला सर्वांना मी दिलेला पेपर याच्यातून आपण वाचून अभ्यास करून पुन्हा आपण 2-4 दिवसानंतर परत भेटूया आणि या पद्धतीने कसं काम करता येईल ते आपण करूया. वैशिष्ट्य या नव्या मुंबई शहराचं आरोग्य विशेष म्हणजे लहान मुलांचं, आज बघा कॅन्सरचे पेशंट, लहान लहान मुलांना कॅन्सर व्हायला लागलाय, लहान लहान मुलांना TB, हृदयाचे रोग व्हायला लागलेत. हे कशामुळे? धुरामुळे आणि डस्टमुळे. आणि आज तुम्ही वाशिम बघा ना, सकाळी किती बिल्डिंगच्या अवतीभोवती डस्ट असते. काल अटल सेतूवरून जाताना मी ते डोंगर पाहिले, ते इतके प्रदूषणाने भरलेले होते की ते डोंगर आहेत का समुद्र आहे काहीच कळत नव्हतं. तर अशा वेळी नवी मुंबईचं जीवन सुरक्षित आणि सुसक्षित राहावं म्हणून आपण हा प्रकल्प आणलेला आहे. याच्यामुळे वीज निर्मिती ते होणार आहे आणि जो त्याचा कचरा आहे त्याचं विटा होऊन त्याचं वेगवेगळे प्रकल्प आपल्या नव्या मुंबईला कसे चांगले राहतील लोकांच्या जीवनासाठी ते करायचा प्रयत्न मी महानगरपालिकेच्या माध्यमातून करतोय. या महानगरपालिकेचे डॉक्टर कैलास शिंदेजी आयुक्त आहेत, त्यांनी अतिशय या प्रकल्पावर चांगला प्रस्ताव तयार केलेला आहे, शासनाला दिलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे. थँक्यू.